नमस्कार, मी जय किसन शिंदे। आपण मागील जो व्हिडिओ बनवला होता सीताफळावरती, तर त्याच्यामध्ये काही कमेंट्स आल्या होत्या की औषधं आणि खताविषयी थोडीशी माहिती द्या, तर त्याविषयी आपण आज व्हिडिओ बनवत आहे। आपण जेव्हा डिचिंग करणार आहोत तर महिन्यातून 2 ते 3 वेळा आपल्याला ह्या पूर्ण फवारणीबरोबर खोडाला सुद्धा डिचिंग करायची आहे। आणि डिचिंगला काही जास्त महागडे औषध लागत नाही आहे। साधं M45 आणि क्लोरोपायरिफॉस असेल, तुमचं डेसिस असेल, हे एकदम स्वस्तातले औषध आहे मित्रांनो। जर हे महिन्यातून 2 किंवा 3 वेळा जर आपण डिचिंग आणि फळं धुतली तर मिलीबग सारखं मोठं संकट आपल्या फळाचं नुकसान करतं, ते सुद्धा कंट्रोलमध्ये असतं। जे करून मित्र हो, हे येण्या अगोदरच याचं प्लॅनिंग असं करायचं आहे, तेव्हा आपला मिलीबग हा येतच नाही। तर हो, आपल्याला मिलीबग कंट्रोल करायचा असेल तर इथं एका खोडावर इथून सुरुवात करायची आहे। ह्या खाप्यामध्ये त्याचे अंडे बसलेले असतात, तर इथून सुरुवात करायची आणि आपल्या 1 लिटरच्या डब्याने 3 ते 4-5 लिटरपर्यंत आपण हे खोड इथं पाणी टाकायचं आहे, जे औषधाचं असेल ते। आणि इथं त्याच्यामुळे काय होईल, जे आसपासचे जे त्यांना अंडे सोडलेले आहे ते अंडेसुद्धा नायनाट होईल आणि मिलीबग हा इथंच कंट्रोल होतो, जेणेकरून वर झाडावर द्यायचं कामच नाही आहे। आणि जेव्हा तो फळावर येतो तो कंट्रोल करणं खूप अवघड आहे। तेव्हा मित्र हो, तुम्ही वर जाण्याच्या अगोदर त्याला आताच खाली कंट्रोल करा, जेणेकरून पुढचा धोका हो आजच कंट्रोल झालेला असेल। तर हे बघा, डोळे लहान मोठे आणि याच्यासाठी आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट हे जास्तीत जास्त लागतं आहे, हे बघा। आणि ही जी डिफिशियन्सी आहे, तर आपण जी फळमाशीचा डंश जे असतो, पतंगाचा जो डंश असतो, तर ते डंश मारल्यानंतर हे फळ काळं होतं आणि याला पण मिलीबग बी आहे, तर हे सुद्धा चाटल्याच्यानंतर हे जे फळं हे काळे होतात। तर हे सुद्धा आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आंतरप्रवाही बुरशीनाशक आणि आंतरप्रवाही कीटकनाशक याला हप्त्यातून प्रति एक वेळा तरी हे द्यायचं आहे। आणि ही सुद्धा मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता आहे। शेवटच्या पिरियडमध्ये फळ असं फुटतं आणि हे जर तुम्हाला वाचवायचं असेल तर याला सुद्धा चिल्टर मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता असल्यामुळं हे शेवटच्या स्टेजला हे फळसुद्धा असं फुटतं, ते फुटू नये। आणि आपण जर बघितलं मित्र हो, तर हे शेवटच्या टप्प्यामध्ये 300, 400, 250 ग्रॅमच्या पुढे फळ असतं आणि डॅमेजमध्ये धरलं जातं। जर आपल्याला हे वाचवायचं असेल तर यालासुद्धा मायक्रोन्यूट्रिएंट हे आठवड्यातून शेवटच्या 2 आठवड्यातून 2 वेळा जर दिलं फवारणीतून, तरीसुद्धा हे आपले संकट टाळू शकते। मित्र हो, जर याला कॅल्शियम जरा मिळालं तर कॅल्शियमनं होतं काय की बाहेरून सुद्धा हे नरम होतं आणि नरम जर असलं तर हे फुटत नाही। आणि हे जर फुटलं, याच्यामध्ये आता दिवाळीच्या नंतर परत थंडी सुरू होईल आणि अचानक गरमी आणि थंडी झाली तरीसुद्धा हे फळ असं तडकतं। तर त्यासाठी आपलं कॅल्शियम जास्तीत जास्त आपलं एकदा गेलं पाहिजे। मित्र हो, आता सध्या जर आपण मॅग्नेशियम जर ड्रीपबरोबर 5 किलो जर दिलं आणि कॅल्शियमसुद्धा 5 किलो पाण्याबरोबर दिलं आणि वर चिलटेल कॅल्शियम जरा 1 ग्रॅमला जर घेतलं, तरीसुद्धा हे जो प्रॉब्लेम आहे आपला हा अजिबात राहत नाही। आणि शेवटच्या स्टेजला हे फळ चकाकीसुद्धा चांगली येते आणि याला वजन पण खूप येते आणि याला मार्केटमध्ये चांगला रेट मिळतो। जेणेकरून ही शेतकऱ्यांनी काळजी घ्या